नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. जुना रेणापूर नाक्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी एक भव्य सभा संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक 9 आणि 10च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा इथं संपन्न झाली. आपण पाहताय मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आले होते. महिलांची विशेष मोठी या ठिकाणी सहभाग त्यांचा सुद्धा होता. याच प्रभागातील याच परिसरात राहणाऱ्या काही महिला आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि समजून घेऊ की त्यांना काय वाटतं एकंदरीत सगळ्या सभेबद्दल. काकू, काय नाव आहे तुमचं? मंदाकिनी कांबळे. कुठे राहता? आंबेडकर कॉलनी. बरं, काय अडचण आहे मग आता सध्या प्रभागामध्ये? काही अडचण नाही, नाल्या रोड हीच अडचण आहे, दुसरे काय. हेच अडचण आहे. काय म्हणते मग वातावरण आता कुणाचं आहे वाटतं इथं वातावरण? आता घड्याळचं. घड्याळचं आहे का? हा, बर, यावेळेस नक्की आहे तुमचं? आमचं नक्की आहे, ठरलेलंच आहे. बर बर बर, ठीक आहे. आपल्यासोबत आणखी एक ताई आहेत. काय नाव आहे तुमचं? अर्चना बालाजी कांबळे. मग कांबळे ताई, मला सांगा काय नेमकी अडचण होते प्रभागामध्ये सध्या? रस्ते, पाणी याच्या व्यतिरिक्त दुसरं काय अडचण आहे का? रस्ते, पुन्हा पाणी, बर बर, नाल्या वगैरे त्याची अडचण आहे तुम्हाला? त्याची अडचण. बर, मग काय वाटतं, तुम्ही आज सभेला आला होता, सभा ऐकून कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय आजची सभा ऐकून. चांगलं वाटतंय का? छान वाटतंय. बर, ठीक आहे, चालतंय. वाटतंय का काही बदल होईल यावेळेस? हा, होईल. होईल वाटतंय ना? बदल होणार ठीक आहे. आहे, तुम्ही पण बोला ताई, या समोर थोडस. काय वाटतं एकंदरीत सभेला तुम्ही ऐकलात, काय महत्वाचे मुद्दे वगैरे वाटले का इथले तुम्हाला? हो, वाटले ना सर. बर बर, लेकरांच्या आपलं ह्याचं लेकरांच्या अभ्यासासाठी, लेकरांना खेळायला गार्डन नाही, ओके ओके. रस्ते, नाली, पाणी स्वच्छ, पाणी बर, फिल्टर. बर, बर. आज सभेला तुम्हाला कोणी बोलवलं होतं का, तुम्ही मनाने आला? नाही, आम्ही मनाने आलो सर. मनाने आलो? हो, मनाने आलो. बऱ्याच ठिकाणी पैसे देऊन लोक बोलत, आज काय झाले? नाही सर, नाही, नाही नाही. नाही, आम्ही मनाने आलो सर. ठीक आहे, चालतं. या ठिकाणी महिला आपल्या इथं आलेल्या होत्या, महिला भगिनी, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं एकंदरीत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर समजतं की अतिशय मन लावून त्यांनी सभा इथं ऐकलेली आहे, पाहिलेली आहे, आणि त्यातले महत्वाचे पॉईंट सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आपल्याकडे या ठिकाणी आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते आहेत. तरुण म्हणून या सगळ्याबद्दल ते काय विचार करतात, आपण इथं आपल्यासोबत युवा कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काय नाव आहे सर आपलं? माझं नाव हरी चिलबिले. काय करता तुम्ही? मी ॲज अ अकाउंट मॅनेजर. बरं, तर आता लातूरमध्ये मागच्या बऱ्याच वेळापासून इथं काँग्रेस आहे, भाजप आहे, कधी ते असं सत्तेमध्ये राहिलेले आहेत. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काय परिस्थिती राहील असं वाटतं तुम्हाला? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे ना, खूप वर्षापासून वगैरे जे आहे ना काम करू लागल्या वगैरे. आता सध्या जे आहेत आमचे जे राष्ट्रवादीचे मेंज आहेत अजितदादा पाटील, हे सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत त्यांचं कामाचा जो आहे, काम करण्याचा जो उद्देश आहे किंवा हे आहे तो एकदम प्रॉपर ह्याच्या चांगल्या पद्धतीने करतात वगैरे. आणि युवा वर्गाचा आणि समाजाचा जो दृष्टिकोन आहे, जो व्यक्ती काम करतो त्याच्या मागे जास्त सगळे लोकसंख्या जातात वगैरे. त्यामुळे आमचा युवा वर्गाचा उद्देश आहे की आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे, सगळ्यांचे कामं व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण भेटायला पाहिजे, चांगलं शिक्षण भेटायला पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही राष्ट्रवादीच्या पाठीमागे आहे. बरं, तर काय वाटतं एकंदरीत यावेळेस बदल होईल वाटतं? हा, बदल होईल. कारण सध्या बीजेपी मध्ये काय झाले, इनकमिंग जास्त झाली आहे. ओके. आणि त्यामुळे जे जुने कार्यकर्ते आहेत बीजेपीचे, ते कार्यकर्त्याला ह्यावेळेस संधी भेटली नाहीये की बीजेपीवर त्यांना हे वगैरे. त्या उद्देशाने करण्याची तर इच्छा खूप आहे, पण संधी न भेटल्यामुळे त्यांनी ठरवलंय की राष्ट्रवादीमधून सुद्धा आम्ही लोकांचा विकास करू आणि जनतेला न्याय मिळवून देऊ, चांगल्या सोयी सुविधा देऊ. आणि ह्यावेळेस आमची गॅरंटी आहे, बीजेपी पेक्षा राष्ट्रवादी हा उच्च राहील, लातूर जिल्ह्यामध्ये तो उच्च राहील आणि राष्ट्रवादीचाच महापौर होईल अशी आमची गॅरंटी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तरुणांनी बोलून दाखवलेलं की राष्ट्रवादीचाच महापौर सुद्धा होईल. आपल्यासोबत एक युवती पण आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव साक्षी बिराजदार. बरं, काय करता तुम्ही? मी CA फायनलिस्ट आहे. बरं, ठीक आहे. काय वाटतं एकंदरीत या वर्षी किंवा या वेळेला काय बदल घडतील असं वाटतं तुम्हाला? यावेळी एकतर फर्स्ट ऑफ ऑल मला असं वाटतं की यावेळी घड्याळ हे चिन्ह नक्कीच निवडून येईल. ज्या प्रकारे प्रचार चालू आहे, ज्या प्रकारे पब्लिकचा रिस्पॉन्स आहे, या सगळ्यावरनं असं वाटतंय की यावेळी घड्याळची विजय नक्की आहे. ठीक आहे, तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात का? मी, माझे सासरे आहेत सिद्धेश्वर बिराजदार, मी त्यांची सून आहे. बरं, ठीक आहे. मग आता काय नेमके मुद्दे घेऊन इथं समाजामध्ये किंवा प्रभागातील लोकांपर्यंत जातात? आम्ही घरोघरी लोकांकडे गेलो, लोकांचे पर्सनली जे प्रॉब्लेम आहेत ते जाणून घेतले, आणि आमचा पुढचा हा एकच उद्देश आहे की त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आम्ही स्टेप बाय स्टेप एकदा निवडून आल्यावर ते सगळे सॉल्व्ह करू. पण आम्हाला संधी देण्यासाठी मी सर्व नागरिकांना एक विनंती करू इच्छिते की तुम्ही फक्त घड्याळाला मत द्या आणि घड्याळाला निवडून आणा. ठीक आहे, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही यावेळेस घड्याळाला मत द्या. आपल्यासोबत आणखी एक सर आहेत. काय नाव आहे सर आपलं?
प्रतीक बिराजदार. बरं, काय सांगाल एकंदरीत काय बदल यावेळेस दिसतोय शहरामध्ये, प्रभागामध्ये, नागरिकांमध्ये काय वाटतं एकंदरीत? सर, देशाला स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली आणि आज तागायत आपल्याला फक्त बेसिक नीडसाठी प्रश्न विचारावे लागतात. जसं देश प्रगत होतोय, आपला देश डेव्हलपिंग म्हणून समजला जातो, तसं हे शहर सुद्धा एक अशा स्थितीला आहे की हे डेव्हलपिंग स्टेजला आहे. बाकीचे शहरं विकसित मोठे होत आहेत. आजच या शहराला अशी गरज आहे की चांगल्या सुखसुविधा, बेसिक नीड्स, वॉटर, पिण्याचं पाणी. आम्ही आता घरोघरी जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा बघत होतो लोकांची काही अपेक्षा नाही आहे खूप मोठी. फक्त काय म्हणतात, आम्हाला पाणी द्या, आम्हाला विजेला नियमित लाईट पाहिजे, चांगले रोड पाहिजेत. अशी स्थिती आहे की प्रभागामध्ये ग्रीन पार्क्स आहेत, तिथे अक्षरशः गोठे केलेले आहेत, काहीच नाही आहे, कचरा टाकलेला आहे, सांडपाण्याचं व्यवस्थापन नाही आहे, गटारी उलटून वाहत आहेत. म्हणजे रोगराई पसरण्याला ते आमंत्रण दिल्यासारखं आहे. काही नाही हो, खूप कमी वेळ लागतो या गोष्टी सॉल्व्ह करायला, पण काही असं लोकांच्या मनात दिसत नाही की सॉल्व्ह करायचं. त्यामुळं बदल हा गरजेचा आहे. आता मागच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे की 75 वर्षामध्ये हे बदललं नाही, मग ह्या 5 वर्षात बदलेल असं वाटतंय का? नक्की निवडून नक्की नक्की. कारण आपले जे पक्षाचे सर्व आहेत अजितदादा पवार, हे काम करणारा माणूस आहे आणि ते जे वचन देतात ते करतात. त्यांची ओळखच कामामुळे आहे. आणि आमचे वडील जे आहेत सिद्धेश्वर बिराजदार, ह्यांचा फक्त एकच उद्देश असतो की काम आहे तर सर्व काही आहे. त्याच्यामुळं आमचा 101% प्रयत्न असणार आहे की ज्या काही नागरिकांच्या साध्या आहेत गरजा, त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि यांचा असंही एक उद्देश आहे की दर महिन्याला किंवा 1-2 महिन्यात जनता दरबार, जसे आपण बघतो की मोठे मोठे व्यक्ती जे आपलं जनता दरबार घेतात, आमदार खासदार, तर तसं स्थानिक लेवलला सुद्धा जनता दरबार ही कन्सेप्ट आम्ही अवलंबणार आहेत. आणि जे काही तुमचे स्थानिक प्रश्न असतील, जे की स्थानिक हे नगरसेवक सॉल्व्ह करू शकतात, ते करण्याचा आम्ही 101% प्रयत्न करणार. ठीक आहे. एकंदरीत आपण या ठिकाणी यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि महत्त्वाचे काही मुद्दे इथं आपल्याला सांगितलेले आहेत की ग्रीन बेल्टचा प्रश्न असेल, रस्त्या, पाणी आणि नालीचा स्वच्छतेचा प्रश्न असेल, या सगळ्याच गोष्टींवर आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू. आणि जे मागच्या बऱ्याच वर्षामध्ये 75 वर्षामध्ये जे काही झालं नाही ते आम्हाला जर संधी भेटली तर या माध्यमातून आम्ही करून दाखवू, असं इथं यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.